नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नदीच इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आज सहर्ष स्वागत करतोय। तर आज आपण वर्ग 8वी मधील हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे। तर आपण पाहणार आहोत वर्ग 8वी मधील प्रकरण क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या। यामधील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 यावरती आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करावे की जेणेकरून ज्या वेळेस आपण तुमच्या वर्गाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या यामधील सराव संच 1.1 ही यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। परिमेय व अपरिमेय संख्या याला इंग्रजीमध्ये रॅशनल अँड इरॅशनल नंबर असे म्हणतात, बरोबर आहे। आता परिमेय संख्या म्हणजे काय जर तुम्हाला माहित नसेल त्यानंतरची क्रिया तुम्हाला जमणार नाही। ज्या संख्या m छेद n अशा स्वरूपात असतात अशा सर्व संख्यांना आपल्याला परिमेय संख्या असे म्हणतात। काय म्हणलेलं आहे की ज्या संख्या m छेद n अशा स्वरूपात असतात अशा सर्व संख्यांना आपल्याला म्हणायचं आहे परिमेय संख्या। m छेद n म्हणजेच m ही पूर्णांक संख्या असेल तर n ही शून्यतर पूर्णांक संख्या असेल। काय विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे बघा। m ही पूर्णांक संख्या असेल तर n ही शून्यतर पूर्णांक संख्या असेल। तर बघूया सराव संच 1.1 मध्ये नेमकं काय दिलेले आणि कोणकोणत्या गोष्टीला आपल्याला अभ्यासावं लागणार आहे तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो। बघा सराव संच 1.1 यामधील प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे आहे, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। एक संख्या रेषा घ्या, त्या संख्या रेषेवर पुढील जे परिमेय संख्या दिलेले आहेत त्या परिमेय संख्या आपल्याला दाखवायचे। त्याच्यानंतर पुढे प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा। तर काय सांगितलेलं आहे आपल्याला की हे जे संख्या रेषेवर जे पुढील परिमेय संख्या आहेत ते आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आणि प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला काय करायचे एक वेगवेगळी संख्या रेषा तिथे आपल्याला काढायची आहे। तर याला आपण मिटून घेऊया। बघा कशा प्रकारे काढता येते। तर सर्वप्रथम आपण काय करूया, एक रेषा काढूया। स्केलच्या सहाय्याने तुम्ही एक रेषा काढा। हे मी इथं काढलेलं आहे एक रेषा, बरोबर आहे। आता बघा मधोमध्य बिंदू आपल्याला द्यायचे, त्याला द्यायचंय 0, याला आपण म्हणतोय आरंभ बिंदू। काय म्हणायचं बेटा, आरंभ बिंदू असं म्हणतात। एक रेषा काढा आणि त्याला मधोमध्य बिंदू द्या 0। दिल्यानंतर आता पुढे आपल्याला काय करायचंय, आता दिलेली परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपल्याला एका एककाचे समान भाग करायचे। तर संख्या रेषेला दोन बाजू असतात, ह्या बाजूला म्हणायचे आपल्याला उजवी बाजू आणि ह्या बाजूला म्हणायचे आपल्याला डावी बाजू। संख्या रेषेच्या उजव्या बाजूला सर्व धन पूर्णांक संख्या असतात, सर्व धन पूर्णांक संख्या असतात। तर संख्या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व ऋण पूर्णांक संख्या असतात। तर आपल्याला संख्या रेषेला किती बाजू असतात, दोन बाजू असतात। हे झाली उजवी बाजू आणि हे झाली डावी बाजू। तर आता बघा संख्या रेषेमध्ये एका एककाचे किती समान भाग करायचे ती आपण पाहूया। बघा अंशामध्ये किती दिलेले आहे, 3 जरी दिलेलं असेल तरी 1 घ्या। छेदामधली संख्या किती आहे, 2। म्हणजे एका एककाचे आपल्याला समान अंतरावर 2 समान भाग असे आपल्याला संख्या रेषेचे दोन्ही बाजूला करून घ्यायचे। म्हणजे 2 समान भाग याचा अर्थ काय की दुसऱ्या स्थानावर आपल्याला मोठा बिंदू आणायचा आहे। तर घेऊया आपण 1 2, इथे लिहिणार आपण 1, त्याच्यानंतर 1 2, इथे लिहिणार 2, त्याच्यानंतर 1 2, इथे लिहिणार 3, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय, ज्याप्रमाणे आपण उजव्या बाजूला धन पूर्णांक संख्या लिहिलो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय डाव्या बाजूला सर्व ऋण पूर्णांक संख्या लिहायचे आणि समान एकक अंतरावर 1 2, तर इकडे येणार ऋण 1, त्याच्यानंतर 1 2, इकडे येणार ऋण 2, त्याच्यानंतर 1 2, इकडे येणार ऋण 3। आपण काय केलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे परिमेय संख्या दिलेले आहेत त्या परिमेय संख्येच्या छेदावरून आपण एका एककाचे किती समान भाग केलेले आहेत, 2 2 असे समान भाग केलेले आहेत। संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आणि संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असं संख्या रेषेच्या दोन्ही बाजूस आपण एका एककाचे समान भाग आपण संख्या रेषेवर आपण स्थापन केलेले आहेत, बरोबर आहे। आता पुढे काय करायचे, आता दिलेली जे परिमेय संख्या आहेत ते आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे। तर त्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवता येते बघा। पहिली परिमेय संख्या आपल्याकडे 3/2, पहिली परिमेय संख्या काय बेटा आपल्याकडे 3/2। आता 3/2 ही परिमेय संख्या धन परिमेय संख्या की ऋण परिमेय संख्या ही अगोदर आपल्याला बघायचं आहे। तर 3/2 ही परिमेय संख्या धन परिमेय संख्या, तर धन परिमेय संख्या हे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला असतात। आता अंशामध्ये किती दिलेले आहे 3, तर शून्याला सोडून आपल्याला पुढचा तिसरा बिंदू आपल्याला बघायचा आहे। तर शून्याला सोडून टाकलेला आहे, तिसरा बिंदू शोधा। आता 1 2 3 हे इथे दिसते। तर आपण स्केलच्या सहाय्याने अशी रेषा ओढून घ्या आणि इथे लिहायचं आहे 3/2। अशा प्रकारे आपल्याला 3/2 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवता येते।
आता पुढची परिमेय संख्या आपल्याकडे काय दिलेली आहे बघा, 5/2. काय दिलेलं आहे? 5/2. आता 5/2 ही परिमेय संख्या धन आहे की ऋण आहे? हो, ही जी परिमेय संख्या आहे ती धन आहे. धन परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूला दाखवायचे आपल्याला? उजव्या बाजूला दाखवायचे. आणि ऋण परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूला दाखवायचे? डाव्या बाजूला. तर 5/2 ही परिमेय संख्या संख्या रेषेच्या उजव्या बाजूस आहे. मग शून्याला सोडून आपल्याला पाचवा बिंदू शोधायचा आहे. तर शून्याला सोडून टाकलेला आहे. 1 2 3 4 5 हे आपल्याला पाचवा बिंदू मिळालेला आहे. तर स्केलचे साइन असं आपल्याला पट्टीचे साइन असे एक रेष ओढून घेऊन आपल्याला इथे लिहायचे 5/2. त्याच्यानंतर बघा दोन परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. आता पुढची परिमेय संख्या आपल्याकडे काय दिलेली आहे बघा, ऋण 3/2. ऋण 3/2. आता ऋण 3/2 ही परिमेय संख्या धन परिमेय आहे का ऋण परिमेय आहे? तर ऋण परिमेय आहे. ऋण परिमेय संख्या हे संख्या रेषेच्या डाव्या बाजूस दाखवायचं आहे. ज्याप्रमाणे हे जे दोन धन परिमेय होते आपण उजव्या बाजूला दाखवलं, आता ही जी परिमेय संख्या आहे ती संख्या रेषेच्या डाव्या बाजूस दाखवायचं आहे. का दाखवायचं आहे? कारण दिलेली जी परिमेय संख्या आहे ती ऋण परिमेय आहे. बरोबर. मग संख्या रेषेच्या आपण डाव्या बाजूस आपण शोधूया. शून्याला सोडून आपल्याला अंशामध्ये किती दिलेले आहे? 3. तर तिसरा बिंदू आपल्याला शोधायचा आहे. हे शून्याला आपण सोडून टाकलेला आहे. आता तिसरा बिंदू शोधूया आपण डावीकडे. 1 2 3 हे आपल्याला मिळालेले आहे तिसरा बिंदू. तर स्केलच्या साहाय्याने असे आपण एक रेष ओढून घेऊन इथं दाखवायचं आपल्याला ऋण 3/2. अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषा तिथं आपल्याला काढायचं आहे. संख्या रेषा काढते वेळेस आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक देऊन आपल्याला काढायचे. एका एककाचे समान भाग करते वेळेस आपल्याला तिथं थोडी आपल्याला काळजी घ्यायची. तर सराव संच 1.1 यामधील प्रश्न क्रमांक पहिला, यामधील उदाहरण क्रमांक 1 आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सोडवता येते. तर लागलीच आपण काय करूया, उदाहरण क्रमांक 2 सोडूया. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळतील. तर लागलीच आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक 2. तर याला आपण काय करूया, रब करूया. ह्या प्रश्नाला आपण थोडं मिटून टाकूया कारण आपल्याला संख्या रेषा काढावी लागणार आहे. तर याला आपण थोडं रब करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे आपल्याकडे, एक्झाम्पल आहे. त्याला आपण बोर्डावर लिहून घेऊया. पुढचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे 7/5 स्वल्पविराम ऋण 2/5 स्वल्पविराम ऋण 4/5. बरोबर. आता काय केलेलं आहे बघा, आपल्याला बोर्डावर जी परिमेय संख्या दिलेली आहे त्याला आपल्याला काय करायचे आहे, संख्या रेषेवर स्थापन करायचे, म्हणजे संख्या रेषेवर दाखवायचे. तर आपण सर्वप्रथम काय करूया, एक संख्या रेषा स्केलच्या सहाय्याने आपण काढून घेऊया. ही आपण एक संख्या रेषा आपण बोर्डावर काढलेली आहे. बरोबर आहे. आता काय करायचंय, मधोमध बिंदू आपल्याला बघायचंय आणि इथं द्यायचंय 0 दिलेलं आहे. आता एका एककाचे आपल्याला किती समान भाग करायचे त्या छेदावरून आपण ठरवू शकता की एका एककाचे आपल्याला किती समान भाग करायचे. कारण एका एककाचे म्हणल्यानंतर दोन्ही बाजूला संख्या रेषेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान एकक अंतरावर बिंदू आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथं छेदामध्ये 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. याचाच अर्थ असा आहे की संख्या रेषेवर एका एककाचे आपल्याला 5 समान भाग करायचे. किती करायचे आहेत बेटा? 5 समान भाग करायचे. तर आपण करूया. 5व्या स्थानावर मोठा बिंदू आला पाहिजे. तर आपण छोटे छोटे बिंदू घेऊया. 1 2 3 4 हे 5 मी इथे लिहिणार आहे. त्याच्यानंतर पुढे 1 2 3 4 5 इथे लिहिणार मी 2. संख्या रेषेच्या उजव्या बाजूला धन पूर्णांक असतात, तर संख्या रेषेच्या डाव्या बाजूला कोणते संख्या असतात, तर ऋण पूर्णांक असतात. तर समान एकक अंतरावर आपण ज्याप्रमाणे आपण उजव्या बाजूला मांडणी केलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला संख्या रेषेच्या डाव्या बाजूस पण समान एककावर अंतरावर बिंदू आपल्याला स्थापन करायचे. तर लिहूया इथं आपण, घेऊया बिंदू 1 2 3 4 हे 5 इकडे येणार ऋण 1 2 3 4 5 इकडे येणार ऋण 2. आपण संख्या रेषेच्या दोन्ही बाजूस आपण एका एककाचे समान भाग आपण संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. बरोबर. आता जे आपल्याला उदाहरण क्रमांक 2 मध्ये जे परिमेय संख्या दिसतात त्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची. तर पहिली परिमेय संख्या आपल्याकडे 7/5 ही जी परिमेय संख्या आहे ती धन परिमेय संख्या आहे. धन परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस दाखवायचं बेटा? उजव्या बाजूस दाखवायचं आहे. तर 7/5 आपण शून्याला सोडून 7वा बिंदू आपल्याला बघायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 हे आपल्याला 7वा बिंदू मिळालेला आहे. स्केलच्या सहाय्याने अशी एक रेष ओढून घेऊन इथं आपल्याला दाखवायचं आहे 7/5. खूप सोप्या प्रकारची उदाहरण आहे. फक्त तुम्हाला संख्या रेषा काढून त्यावरती आपल्याला एका एककाचे समान भाग तुम्हाला करता आले. पुढची परिमेय संख्या आपल्याकडे ऋण 2/5. ऋण परिमेय संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस असणार? डाव्या बाजूस. तर शून्याला सोडून आपल्याला दुसरा बिंदू आपल्याला शोधता आला पाहिजे. शून्याला सोडून टाकूया दुसरा बिंदू बघा. 1 2
ही इथं मिळालेलं आहे. तर स्केलच्या साहाय्याने अशी एक आपण रेष ओढून घ्यायची आणि इथं दाखवायचं ऋण 2/5. त्याच्यानंतरची पुढची परिमेय संख्या आहे आपल्याकडे ऋण 4/5. बरोबर. आता 4/5 ही पण ऋण परिमेय आहे. तर संख्या रेषेला कोणत्या बाजूस असणार? डाव्या बाजूस. शून्याला सोडून आपल्याला 14 बिंदू शोधायचा आहे. 1 2 3 4 हे आता इथं मिळालेले आहे 14 बिंदू. तर स्केलच्या साहाय्याने आता आपल्याला खाली एक परिमेय संख्या दाखवली आहे, तर आपण याला वरी सुद्धा आपण दाखवू शकता ऋण 4/5. अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक 2 याला आपल्याला सॉल्व्ह करता येतोय, सोडवता येतोय. खूप सोप्या प्रकारची उदाहरणे आहेत बेटा. बघा, याला जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये परीक्षेमध्ये आलं असेल तर याला तुम्हाला चांगल्या प्रकारचे गुण तुम्हाला मिळू शकतात. तर लागलीच आपण उदाहरण क्रमांक 3 कडे जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे की जेणेकरून हा सराव संचामधील सर्वच्या सर्व उदाहरणे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजतील. तर अजून आपल्याकडे उदाहरण क्रमांक 4 दिलेले आहे. तर याला पण आपल्याला अशाच प्रकारे सोडवायचं आहे. तर उदाहरण क्रमांक 3 ला नेमकं कशा प्रकारे सोडवता येते पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला फक्त 2 परिमेय संख्या आहेत आपल्याकडे. पहिली परिमेय संख्या आहे ऋण 5/8 स्वल्पविराम. दुसरी परिमेय संख्या आपल्याकडे 11/8. बरोबर. आता याला नेमकं आपल्याला कशा प्रकारे सोडवता येते तर पाहूया. सर्वप्रथम आपल्याला सोडवण्यासाठी काय करायचे आहे तर एक संख्या रेषा काढायची आहे. कारण दिलेली परिमेय संख्या दाखवण्यासाठी एक संख्या रेषा तिथे आपल्याला स्थापन करायची. तर इथं आपण काय करूया, एक संख्या रेषा व्यवस्थित काढून घेऊया. हे आपण काय केलेलं आहे तर संख्या रेषा इथं आपण काढून घेतलेली आहे. बरोबर. आता संख्या रेषा काढून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला अंक स्थापन करायचे. तर मधोमध आपल्याला काय करायचंय, शून्य बिंदू देऊन टाकायचंय. याला आपण काय म्हणायचंय, आरंभ बिंदू. म्हणजे आरंभ याने काय, दोन्ही बाजूपासून सुरुवात होते. आता बघा, छेदामध्ये इथं 8 आहे, इथं 8 आहे. याचाच अर्थ आपल्याला एका एककाचे किती समान भाग करायचे आहेत, 8 समान आपल्याला भाग करायचे आहेत. बरोबर आहे. मग संख्या रेषेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला समान एकक अंतरावर आपल्याला किती बिंदू स्थापन करायचे आहेत, 8 बिंदू घ्यायचे. म्हणजे एका एककाचे 8 समान भाग करायचे. तर करूया इथं आपण 1 2 3 4 5 6 7 8 किती येणार 1. त्याच्यानंतर काय करूया आपण, घेऊया इथं 1 2 3 4 5 6 7 8 इथं येणार 2. त्याच्यानंतर डावीकडे आपण 1 2 3 4 5 6 7 8 8व्या स्थानावर मोठा बिंदू घ्यायचा आहे आपल्याला. परत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इकडे येणार 2. आपण एका एककाचे समान भाग केलेले आहेत. आता पुढे आपल्याला काय करायचे, आपल्याला उदाहरण क्रमांक 3 मध्ये जे परिमेय संख्या दिसतात त्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. तर ऋण 5/8 ही परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस येईल, डाव्या बाजूस. कारण सर्व ऋण पूर्णांक संख्या हे संख्या रेषेच्या डाव्या बाजूस असतात. मग ऋण परिमेय संख्या ही संख्या रेषेच्या डाव्या बाजूस दाखवायची. मग अंशामध्ये बघा 5 आहे. मग शून्याला सोडून आपल्याला डावीकडे 5वा बिंदू आपल्याला शोधायचा आहे. शून्याला सोडून टाकून डावीकडे आपण 5वा बिंदू शोधूया. नेमकं कोणता मिळेल बघा, 1 2 3 4 5 ही इथं आपल्याला मिळालेलं आहे. तर स्केलच्या साहाय्याने आपण असं एका पट्टी ओढून घेऊन तिथं आपण दाखवू शकता ऋण 5/8. बरोबर. आता पुढची परिमेय संख्या आपल्याकडे 11/8. आता 11/8 ही परिमेय संख्या धन परिमेय आहे. बरोबर आहे. आता ही परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस दाखवायचे, उजव्या बाजूस. कारण सर्व धन परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेच्या उजव्या बाजूस दाखवायच्या असतात. तर शून्याला सोडून आपल्याला कितवा बिंदू शोधायचा आहे, 11वा बिंदू आपल्याला शोधायचा आहे. तर शून्याला आपण सोडून टाकून पुढे आपण 11वा बिंदू शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे फायनली आपल्याला 11वा बिंदू मिळाला. तर स्केलच्या साहाय्याने असं लिहूया आपण 11/8. अशा प्रकारे जे उदाहरण क्रमांक 3 मध्ये जे 2 परिमेय संख्या होते अशा प्रकारे आपल्याला ते 2 परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येईल. तर लागलीच आपण काय करूया, याला आपण मिटून टाकून लागलीच आपण उदाहरण क्रमांक 4 पाहूया. नेमकं आपल्याला उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला कोणती परिमेय संख्या दिली आहे आणि ती परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवायची. उदाहरण क्रमांक 4 बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आहे 13/10 स्वल्पविराम ऋण 17/10. ज्याप्रमाणे आपल्याला संख्या रेषा पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला एक संख्या रेषा आपल्याला तिथे काढून घ्यायची आहे. तर बरोबर आहे. आता छेदामध्ये इथं 10 दिलेलं आहे म्हणून आपल्याला एक संख्या रेषा मोठी काढावी लागणार आहे. तर इथं आपण काय करूया, मोठी एक संख्या रेषा काढून घेऊया. व्यवस्थितपणे आपल्याला एक संख्या रेषा काढायची आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे, एक रेषा काढलेली आहे. आपल्याला आता काय करायचे, एका एककाचे समान भाग करायचे. इथं देऊया आपण 0.
आता काय करायचे, एका एककाचे आपल्याला छेदामध्ये 10 दिलेले असल्यामुळे आपण एका एककाचे समान भाग करूया 10, बरोबर. तर करूया आपण इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं देऊया 1. त्याच्यानंतर पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं देऊया 10. याला आपण क्रमांक देऊया 2. आता डावीकडे घेऊया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याला देऊया ऋण 1. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याला देऊया आपण ऋण 2. बरोबर आहे. आपण संख्या रेषेवर एका एककाचे समान भाग आपण केलेले आहे. तुम्ही स्केलच्या साहाय्याने व्यवस्थित तुम्हाला काय करायचे, ह्या आणि ह्या बिंदूमध्ये आपल्याला सारखं अंतर घ्यायचं आहे. तर इथं आपल्याकडे स्केल नसल्यामुळे मी इथं अंदाजे बिंदू घेतलेले आहे. तर तुम्ही स्केलच्या साहाय्याने व्यवस्थित बिंदू आपल्याला आकारून घ्यायचे. तर आता जे परिमेय संख्या दिलेली आहे त्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवता येते तर पाहूया आपण. पहिली परिमेय संख्या आपल्याकडे 13/10 ही परिमेय संख्या आहे धन परिमेय संख्या. धन परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस दाखवायचं आहे, संख्या रेषेच्या उजव्या बाजूस दाखवतात. तर शून्याला सोडून आपल्याला 13वा बिंदू आपल्याला शोधावा लागेल. मग शून्याला आपण सोडून टाकूया, 13वा बिंदूकडे जाऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे आपल्याला 13वा बिंदू मिळाला. तर स्केलच्या साहाय्याने अशी एक रेष ओढा. तर इथं लिहायचंय आपल्याला 13/10. तर पहिली परिमेय संख्या झाली. आता दुसरी परिमेय संख्या आपल्याकडे आहे ऋण 17/10. दुसरी परिमेय संख्या काय आपल्याकडे ऋण 17/10. तर ऋण परिमेय संख्या संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस दाखवायचे, डाव्या बाजूस दाखवायचे. तर शून्याला सोडून आपल्याला 17वा बिंदू इथं आपल्याला शोधावा लागतो. ते हे शून्याला सोडून टाकलेलं आहे. तर घ्या आता पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर इथं मिळालेलं आहे आपल्याला 17वा बिंदू. तर इथं आपण अशा प्रकारे स्केलच्या साहाय्याने रेष ओढून घेऊन इथं आपण 17/10 अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर जे परिमेय संख्या आहे ते आपण दाखवू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक वेळेस आपण इथं तुम्हाला रिपीट सांगण्याचा प्रयत्न करूया. सराव संख्या 1.1 यामधील प्रश्न क्रमांक पहिला यामध्ये जी 4 उदाहरणे दिलेली होती ते खूप सोप्या प्रकारचे होते. तर तुम्हाला व्यवस्थितपणे एक संख्या रेषा घ्यायची, संख्या रेषेवर एका एककाचे किती समान भाग करायचे हे समजणं फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काळजी काय करायची आहे की जे आपण बिंदू घेणार आहोत त्या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला कसं असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. मी इथं बोर्डावरती मी अंदाजे बिंदू घेतलेले आहे. तर तुम्ही असं न करता तुम्ही स्केलच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला बिंदू आकारून घ्यायचे. तर लागलीच आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधले जे आपल्याला 3 उदाहरणे दिलेले ते 3 उदाहरणे आपण पाहूया. आपल्याकडे काय आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. बिंदू बी जो आहे तो आपल्याकडे संख्या रेषेवर कोणती परिमेय संख्या दर्शवतो ते आपल्याला काय करायचंय, त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला दिलेली परिमेय संख्या एका एककाचे किती समान भाग झालेले आहेत हे संख्या रेषेवर आपण बघून घेऊया. आता शून्यापासून आपल्याकडे जायचंय, एक काय कुठं आहे, इथं आहे. तर कोणती आपल्याला किती समान भाग झालेले आहेत पाहून घेऊया आपण. 1 2 3 4 एका एककाचे 4 समान भाग झाले असल्यामुळं छेदामध्ये किती मिळणार, 4 मिळणार, बरोबर आहे. आता डायरेक्ट आपण बिंदू बी कडे जायचं. आता बिंदू बी जो आहे संख्या रेषेच्या कोणत्या बाजूस आहे, डाव्या आहे की उजव्या आहे. बघा संख्या रेषेच्या उजव्या बाजूस बी बिंदू नाही तर कुठे आहे, डाव्या बाजूस आहे. तर आपण काय करूया, शून्याला सोडून आपण बी बिंदूकडे आपण अंक मोजत जाऊया, बिंदू मोजत जाऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आलेलं आहे, 10. तर याला आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते, संख्या रेषेच्या डाव्या बाजूस असल्यामुळं इकडे मिळणार ऋण 10/4 ही परिमेय संख्या. बिंदू बी हा ऋण 10/4 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर दर्शवतो, बरोबर आहे. आता पुढे बघा, पुढे आपल्याकडे काय दिलेले आहे, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे. 1 डायरेक्ट आपण संख्या रेषेवर 1 घेतलेला आहे, 1 कडे जाऊया. 1 च्या नंतर आपल्याला तिसरा बिंदू आपल्याला शोधायचा आहे. तिसरा बिंदू 1 ला सोडा, 1 2 3 ही इथं आपल्याला मिळालेला आहे सी बिंदू, बरोबर आहे. या सी बिंदूकडे लक्ष द्या. तर 103 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे, तर इथे लिहू शकतो आपण बिंदू सी ने दाखवलेली आहे. कशाने दाखवलेली आहे, बिंदू सी ने दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपण तिथं लिहू शकतो. तर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे काय दिलेला आहे बघा, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे की असत्य बघा.
सर्वात अगोदर आपण काय केलेलं आहे, संख्या रेषेचे समान एककांतर किती समान भाग केलेले आहेत, 4 4 समान भाग केलेले आहेत। आता डी बिंदू पाशी जाऊया आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथं आलेलं आहे 10। तर 10 आणि 4 चा जर विचार केला तर हे दोन्ही संख्या दोनाच्या पटीमध्ये येतात, बेदोनी 4 बेपंचे 10। यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, म्हणजे याला आपल्याला विधान सत्य आहे की असत्य, तर ह्या विधानाला आपण म्हणू शकतोय सत्य। तर या विधानाला आपण काय म्हणू शकतोय, सत्य। तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला वर्ग 8वीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। यानंतरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला काय नाही, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कळवायचं आहे। जर तुमच्या वर्गाचे जर अजून व्हिडिओ तुम्हाला बनवावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कळवायचं आहे की अजून आम्हाला आमच्या वर्गाचे व्हिडिओ पाहिजेत, तुम्ही बनवा। असं जर तुमचं जर म्हणणं असेल तर आपण तुमच्या वर्गाचे पण भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला नक्की कळवायचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।